स्वच्छ आणि सुंदर रिक्षा बसण्यासाठी मिळावी। आपल्या ज्या आई बहिणी आहेत त्यांच्याशी सौजन्याने वागावं। ट्रॅफिकला शिस्त लावण्याचं काम करणारे ट्रॅफिकचे इन्चार्ज वैभव पाटील आपण पाहिले, त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वतः जातीने रस्त्यावर उतरून त्यांच्या कर्मचाऱ्याला घेऊन रस्त्यावरची ट्रॅफिक हटवण्याचं काम केलंय। विविध ठिकाणचे फळभाजी गाड्या असो, फ्रूट गाड्या असो किंवा अस्तव्यस्त लावणारे वाहन असो, या सगळ्या गोष्टी त्यांनी काम केलं आणि मला कौतुक करावं वाटतंय त्या ट्रॅफिक कर्मचाऱ्यांचं, त्या ट्रॅफिक अधिकाऱ्यांचं कौतुक करावं वाटतंय। पण हे सगळं चालू असताना ना, त्या राजीव गांधी चौकामध्ये जे काही त्या भाजी विकणाऱ्या महिला वगैरे यांना काढताना जो काही थोडासा गोंधळ झाला आणि त्याच्यामध्ये मग एक राजकीय पुढारी त्या ठिकाणी येऊन त्यांनी थोडीशी मध्यस्थी केली। याच्यानंतर वैभव पाटलाची कारवाई दिसली नाही जनतेला आणि जनतेच्या मनामध्ये याबद्दल मात्र तर्कवितर्क लावले जात होते। आणि योग असा होता की आज वैभव पाटील ट्रॅफिक पोलीस स्टेशन मध्ये होते आणि आम्ही सरळ त्यांना याविषयी बोललो। आपण ऐका सर, रिक्षाबद्दल आज आपण रिक्षावर कारवाई करताय त्याच्याबद्दल। आज आम्ही शहरातल्या ज्या रिक्षा अवैध वाहतूक करतात किंवा ज्या रिक्षा ज्यांना जे सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी उभं राहायचं नाही, नो पार्किंग एरिया आहे तिथं उभं राहायचं नाही, तर त्या रिक्षांना आम्ही आणलेला आहे। आमच्या मनात हाच प्रश्न आहे की रिक्षावाले आहेत त्यांनी रिक्षासुद्धा जे बीडकर आहेत त्यांना स्वच्छ आणि सुंदर रिक्षा बसण्यासाठी मिळावी, या दृष्टिकोनातून सर्व रिक्षा चालकांना इथं जे अवैध रिक्षा वाहतूक करतात किंवा ज्या रिक्षा नो पार्किंगच्या ठिकाणी राहतात त्यांना आणलेलं आहे। आम्ही त्यांचं प्रबोधन करणार आहे की बीडकरांना स्वच्छ आणि सुंदर रिक्षा बसण्यासाठी मिळावी। पुन्हा त्यांनी आपल्या ज्या आई बहिणी आहेत त्यांच्याशी सौजन्याने वागावं। आणखी मग त्यांचे आम्ही पेपरसुद्धा बघणार आहे आणि त्याच्यातून त्यांना एक शिस्त लागेल। त्यांनी त्यांचा ड्रेस कोड वापरावा जो आहे, रिक्षाचा बॅच बिल्ला वापरावा। या सर्वातून आता आम्ही रस्त्यावर कारवाई केलेली आहे, तीच पुन्हा चालूच आहे। परंतु रस्त्यावर कारवाई करता करता ज्या रिक्षा रस्त्यावरून जातात त्या रिक्षावाल्यांच्यावर काही वचक निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आणि बीडकरांना जसे रस्ते सुटसुटीत मिळाले तसेच रिक्षासुद्धा स्वच्छ आणि सुंदर मिळावी, हा याच्यात मागचा आमचा हेतू आहे। शाळेच्या बसचा विषय होता, त्याच्याबद्दल आपण मीटिंग घेऊ, नेमकं त्याच्यावर काय करायचं? बरोबर। मी ना याच्या अगोदर शाळेचा विषय माझ्या अजेंड्यावर आहे। माझ्या अजेंड्यावर ॲक्च्युली 3 विषय आहेत, एक अतिक्रमण, एक लहान मुलं ज्या टू व्हीलरवर किंवा अवैध प्रवासी वाहतूक, असा हा दुसरा विषय। आणि तिसरा विषय म्हणजे तो आता मी जर सांगितलं तर ते थोडंसं मी नंतर सांगतो तो विषय। हो, तर ह्या विषय आहेत। हा तुम्ही जो बोलला शाळेचा विषय तो खूप अजेंड्यावर आहे, परंतु मला ही वाहतुकीची शिस्त लावता लावता तिकडं पण माझ्याकडं स्टाफ थोडासा म्हणजे 25 एक आहे, त्याच्यामुळं थोडीशी मला अडचण पडते। पण त्याच्यातून आम्ही हे सगळं करणार आहे, परंतु ही जी वाहतुकीला शिस्त लावली त्या शिस्तीतूनच पुढं आम्हाला ते काम करायला मिळावं याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे। आणि रिक्षा ज्या अवैध वाहतूक आहे शाळेची त्याच्यावर आम्ही कठोर प्रहार करणारच आहे। एक धडक प्रश्न होता की मागच्या 8 दिवसामध्ये वैभव पाटील साहेब लोकांना दिसले नाही, जनता वैभव पाटील साहेबांना मनातून मानते आणि मग उगाचच लोकांमध्ये काय झालं बाबा, राजकारण तर झालं का, याच्याबद्दल थोडंसं? नाही, अगदी बरोबर। मी माझे 4 दिवस ट्रेनिंग संभाजीनगरला होतं, त्याच्यातले 1-2 दिवस मी घरी होतो, म्हणजे सुट्टीवर होतो 2 दिवस, मग त्याच्यामुळे मी 5-6 दिवस दिसलो नाही। मग आज आलो मी, लगेच रिक्षांच्यावर कारवाई चालू केलेली आहे। मग माझ्या कारवाई चालूच आहेत। मी आपला राजीव गांधी चौकात पण कारवाई केलेली आहे, नगर रोडवर कारवाई केलेल्या आहेत। ही आता इथून पुढं बशीरगंजच्या एरियात कारवाई करणार आहे। कारवाया चालूच आहेत, फक्त काय माझं ट्रेनिंग लागल्यामुळे त्या थोड्याफार मंदावल्या होत्या, आता पुन्हा चालू होतील नवीन जोमानं। रिक्षांना शिस्त लावणं हो, स्वच्छ रिक्षा हो, नागरिकांसाठी ची वागणूक, रिक्षामध्ये बसल्यानंतर त्यांना कुठली भीती वाटू नये, या सगळ्या गोष्टीचं सुंदर नियोजन वैभव पाटलांच्या डोक्यात आहे। आणखीन एक गोष्टीचं नियोजन आहे, पण त्यांनी बोलता बोलता सांगितलं की ते आता मांडत नाही आणि नक्कीच मांडू नका, कारण करून दाखवा, मांडू नका। मांडण्याने प्रसिद्धी होते आणि आपला तो स्वभाव नाहीये प्रसिद्धीचा। आता हे झालं ट्रॅफिकचं काम, पण हे फक्त एकट्या ट्रॅफिकने होणार आहे का, तर याचं उत्तर आहे नाही, होय।
कारण काही गोष्टी नगरपालिकेच्या अखत्यारीत येतात, काही गोष्टी जिल्हाधिकारी यांनी बघणं जरुरी आहे, काही गोष्टी एसटी महामंडळाने बघणं जरुरी. या सगळ्या विभागाने जर एकत्र काम केलं तर नक्की बीडला शिस्त लागेल. आज आम्ही नगरपालिकेच्या सीओना 2 वेळेस फोन केले, पण त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. होऊ शकतं ते सध्या जे चालू आहे चर्चासत्र नगरपालिकेत त्याच्यामध्ये ते व्यस्त असतील. आम्ही नक्की त्यांना बोलू, कारण बीडचे सिग्नल्स काय झालं त्या सिग्नलचं, बीडचा बार्शी नाक्याकडे जाणारा रस्ता काय झालं त्या रस्त्याचं, किती वर्ष लागणार आहे तो रस्ता दुरुस्त करायला. भोबळे नावाचा इंजिनियर असो किंवा त्या ठिकाणचं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया असो किंवा त्या ठिकाणचे गुत्तेदार असतो, काय टाइमपास काय लावलाय, कशासाठी लावलाय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इतकी उंच नाली केली, अरे अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न. या सगळ्या गोष्टीसाठी नगरपालिका सक्रिय कधी होणार आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया सक्रिय कधी होणार आहे, जिल्हाधिकारी या सगळ्या गोष्टीची दखल कधी घेणार आहेत, हा प्रश्न मात्र सामान्य माणसाच्या मनात आहे. दुसरी गोष्ट, शहरामधून जाणारी मोठी हेवी व्हेकल्स यांची वाहतूक, या वाहतुकीला आळा बसणार आहे का? काही लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत, मग नगरपालिकेला आणखीन त्या मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढवायची का? आणि त्याच्यानंतर तुमचे डोळे उघडणार आहेत का? नगराध्यक्ष असो, उपनगराध्यक्ष असो, विविध नगरसेवक असो, जे आता सध्या विविध घटनेवर आवाज उठवत आहेत, त्यांना ही बीडची मूळ समस्या दिसत नाही का? अरे हो, एकटा ट्रॅफिक इन्चार्ज किंवा फक्त ट्रॅफिक पोलीस 25 ट्रॅफिक पोलीस कशी शिस्त लावणार आहेत? आणखीन एक गोष्ट, या रस्त्यावरच्या ज्या काही गाड्या, एक रस्ता धरा, त्या रस्त्यावर उभारलेल्या अस्तव्यस्त गाड्या, त्या पट्टीत लावून दिलेली पांढरी पट्टी, त्याच्या बाहेर उभारणाऱ्या गाड्या, याच्यावर फाईन मारायचं. त्या गाड्यांना फाईन मिळतो, दुसऱ्या गाड्या परत त्या ठिकाणी येऊन उभारतात. नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य नाही आहे का? नागरिक ज्यावेळेस ट्रॅफिक पोलीस एवढं ऍक्टिव्हली काम करताय, त्यावेळेस नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बनत आहे. म्हणजे राहिलेल्या सगळ्या गोष्टी, भाजी मंडईमध्ये पण काही 100% ते काय रस्ता मोकळा झालेला नाहीये. दुसरी गोष्ट आहे की पोस्ट ऑफिसच्या समोरची सगळी जागा गाडे हातगाडे यांनी काबीज करून ठेवलेले. नेमकं याच्यासाठी नागरिक जागरूक का होत नाहीत आणि नगरपालिका प्रशासन का जागरूक होत नाही, हा पण प्रश्न आहे. असे बऱ्याच ठिकाणच्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त ट्रॅफिक ऍक्टिव्ह राहील असं नाही, तर तुम्ही मी आपण प्रत्येक सजग नागरिकांनी पण या गोष्टीमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. आता ट्रॅफिकची कारवाई रिक्षाबद्दल नेमकी काय होते, रिक्षाला या सगळ्या गोष्टीची शिस्त लागते का, नगरपालिका जागी कधी होणार आहे, आणि जागी झाल्यानंतर सिग्नल किंवा ते हेवी व्हेकल याच्यासाठी नेमकं नगरपालिका काय भूमिका घेणार आहे, याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे. आणि जशाच घडामोडी पुढे येतील त्या आम्ही आपल्या समोर घेऊन येऊ. मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न, बीड.